नक्की. काय टॅक्सी तुमची? हा टॅक्सी तुमची आहे का? काय टॅक्सी तुमची आहे का? टॅक्सी मालकाची आहे पण हे डेकोरेशन आहे ना ते आपलं आहे. भाडं घेणार? हा मग कधीपासून ओरडती ऐकू येत नाहीये? अहो मॅडम मग सांगायचं ना कधीपासून मी इकडेच बसलोय. अरे मी कधीपासून टॅक्सी टॅक्सी ओरडती ऐकू येत नाही का? काय सांगताय तुम्ही ओरडलात? यो, आयो 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 आयो. त्याचं काय झालं माहितीये का आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ना तर आज माझा वर्किंग हॉलिडे आहे. म्हणजे कसं आहे बायकोसाठी वर्किंग आणि माझ्यासाठी हॉलिडे. झालं हा निघूया. चला की. मॅडम जरा हळू दरवाजा बंद करा हो नाहीतर लागल तुम्हाला. मागच्या वेळी मला पण असंच लागलं होतं. मग मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मी जिथं जिथं स्वतःला टच करतोय ना तिथं तिथं मला दुखतंय. डॉक्टर कन्फ्युज झाला. म्हणला नेमकं तुला झालंय काय? मी त्याला बोललो अहो डोक्याला टच केला तिथं दुखतंय, खांद्याला टच केला तिथं दुखतंय, गुडघ्याला हात लावला की गुडघे बी दुखतंय. मग डॉक्टरला कळलं की तुमच्या बोटाला लागले. अयो मॅडम तुम्हाला कसं कळलं? तुम्ही डॉक्टर आहे? तुम्ही चला ना लवकर. हा चला चला. अयो बघितला वारा केदार जाधव. कशाला एवढी घाई करायची सांगतो तरी ऐकत नाही. और अगले खिलाड़ी जो हमारे सामने आ रहे हैं हार्दिक पांड्या. काय झालं काय कळतच नाही. मॅडम रेंज नसेल त्यांच्याकडे. नाही फोन लागलाय पण ती उचलत हा नाही. मग ते झोपले असतील ना. होय मॅडम नुसतं स्ट्रिंग वाजणार फोन उचलणार नाही. तुम्हाला सांगतो मॅडम माझी बायको आहे ना ती पण अशी दाराडूर झोपती. हा आरची परशुराम आवटे नाव आहे तिचं. रात्री उशिरा घरी गेलो बेल वाजवली फोन केला बघते तर काय सकाळी मी दारात झोपलेलो होतो. मग तिनं मला उचलला. तुम्हाला सांगतो ना कुंभकर्णापेक्षा सॉलिड आहे बघा. आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम.